कृषी मंत्र्यांच्या घरावर सध्या आंदोलन सुरू आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। कृषी मंत्र्यांच्या घरावर आमदार बच्चू कडू यांचे आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हातात मशाल घेऊन आता आंदोलन केलं जात आहे। बच्चू कडू सुद्धा आपल्याला दिसतायत। नाशिकमध्ये बच्चू कडू यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात प्रहार संघटना आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळते। तर फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करून या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय कृषी मंत्र्यांच्या घरावर आमदार बच्चू कडू यांचं हे आंदोलन। अनेक कार्यकर्ते सुद्धा बच्चू कडू यांच्या समवेत आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। आपण ही दृश्य बघतोय। खरं तर प्रहार संघटना आक्रमक झालेली आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक झालेली आहेत। बच्चू कडू स्वतः आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतोय हातात मशाल घेऊन ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन त्यांनी केलं आणि याची सुरुवात केली। त्यावेळीची ही दृश्य आपण बघू शकतो। नाशिकमधली ही दृश्य आहेत। बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। प्रहार संघटना आक्रमक झालेली आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक झाल्याचं आपण बघू शकतो। प्रहार संघटनेचे अनेक कार्यकर्ते आपल्याला बच्चू कडू यांच्या समवेत दिसत आहेत। हातात मशाल घेऊन बच्चू कडू यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात केली। नाशिकमधली ही दृश्य कृषी मंत्र्यांच्या घरावर आमदार बच्चू कडू यांचं हे आंदोलन। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हातात मशाल घेऊन त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। ही दृश्य आपण एका दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन त्यांनी केलं, पुष्पहार अर्पण केला। अभिवादन करून त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झाली। महाराष्ट्रभर शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांसमोर टेंब लावून आंदोलन करणार। गळ्यात निळा दुपट्टा राहील आणि हातात भगवा झेंडा। बावनकुळेंचं सरकारमध्ये काय चालतं काय नाही त्यांना माहित नसतं। योग्य वेळ त्यांनी कधी कोणत्या ब्राह्मणाला विचारून सांगतात ते लगेच सांगा 4-5 दिवसात। आम्हाला आंदोलन करण्याची काही हौस थोडी आहे। तुम्ही सांगा योग्य वेळ तारीख कोणती काय असतं ते। अशा भूलथापा देणं बंद करा आणि तुम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त आहे, आदर्श राजाचे भक्त आहात, त्याची थोडी जाण ठेवली पाहिजे ना बावनकुळे साहेबांनी। ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे। त्यांना आंदोलन करणं, त्यांनी कसं आंदोलन करावं, काय करावं, त्यांची मागणी काय आहे त्यांनी करावं। लोकशाही मार्गाने ते त्यांचं आंदोलन करू शकतात। तुम्ही भेटणार का त्यांना? भेटेल ना, त्यांनी सांगितलं मला भेटायचं तर मी त्यांना भेटेल। मी शेतकरी संघटनेची एक बैठक 17 तारखेला मुंबईला आयोजित केलेली आहे। शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण मी ऐकून घेणार आहे। हे बघा, कामामध्ये पारदर्शकता निर्माण करणं, लोकांमध्ये संशयाचं वातावरण जर असेल तर ते दूर करणं ही माझी जबाबदारी आहे।